नमस्कार, मी सुप्रिया पाटील तुमचं आईच्या किचनमध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चीज गार्लिक नान। त्याच्यासाठी आपण साहित्य घेणार आहोत 2 कप मैदा, 1/4 कप दही, 1/3 कप लसूण बारीक चिरून, 1 कप चीज, हिरवी मिरची 1 चमचा बारीक चिरून, 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरून, 1 चमचा पुदिना बारीक चिरून, 1 चमचा बेकिंग पावडर, 1/4 चमचा मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा तूप। एक स्वच्छ असा काचेचा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मैदा, त्याचप्रमाणे आपण आता बेकिंग पावडर, मीठ चवीनुसार, जी साखर घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। दही थोडंसं मी हलवून घेतलेलं होतं चमच्याने आणि छान असं हाताने मिक्स करून अर्धा ग्लास मी वॉर्म वॉटर घेतलं आहे, कोमट पाणी। हे बघत बघत आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये आणि आपला जो मैद्याचा डो आहे हा सॉफ्ट झाला पाहिजे असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यावरती तूप घालून छान असं मळून आपल्याला हे 1 तासासाठी ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे। ओला कपडा घालून 1 तास आपण हे झाकून ठेवूया। आता आपण नान बनवण्यासाठी सारण बनवून घेऊया। सुरुवातीला याच्यामध्ये चीज, खिसलेले चीज, चॉप गार्लिक बारीक चिरून घेतलेला गार्लिक, लसूण, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली, त्याचप्रमाणे पुदिन्याची पानं ही देखील स्वच्छ धुवून आपण बारीक चिरून घेतलेली आहेत। हे व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर बघा आपल्याला याच्यासाठी बटर आणि कलोंजी लागणार आहे। वरतून लावण्यासाठी आपण जो गोळा मळून घेतलेला आहे तो पोळपाटावरती घेऊन थोडासा मळून घेऊया परत एकदा आणि छान असे त्याचे आपल्याला 6 समान भाग करायचे आहेत। जे आपण पीठ बनवलेलं आहे याच्यापासून 6 चीज गार्लिक नान बनणार आहेत। छान असं गोल करून 6 गोळे आपण बनवून घेऊयात। आता बघा पोळपाट्यावरती थोडंसं मैदा लावायचा आणि याच्यावरती छान अशी छोटीशी पारी आपल्याला याची लाटून घ्यायची आहे। छान अशी ही पारी लाटल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे सारण बनवलेलं आहे चीजचं, हे चीज आपल्याला भरून घ्यायचं आहे। चीज भरून घेऊन व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे हा गोळा। अशाप्रमाणे आपण सगळे गोळे तयार करून घेऊयात। त्याच्यानंतर हा चीजचा गोळा थोडासा खालती प्रेस करून आपल्याला लाटायचा आहे, हलक्या हाताने लाटून घ्यायचा। मैदा लावायचा त्याला, मैदा लावून आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघा आपण हा लाटून घ्यायचा। आपण जी कलोंजी घेतलेली आहे ती याच्यावरती घालून घेऊया आणि परत एकदा हाताने प्रेस करून आपण थोडासा लाटून त्याला नानचा आकार देऊया। थोडासा इकडे तिकडे ओढून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं बघा हातावरती पलटी करून बॅक साईडनं आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि तवा कडकडीत गरम केलेला आहे मी आणि याच्यावरती आपल्याला तो नान टाकून घ्यायचा आहे। खालतून छान असं तवा आपला गरम असल्यानंतर तो चिटकून राहतो आणि तवा उलटा करून गॅसवरती आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आपल्याला। नंतर वरतून आपल्याला असं हे बटर लावून घ्यायचं आहे। चीज गार्लिक नान बनवताना तुम्ही फुल फ्लेमवरतीच करा। अशा प्रकारे आपण सगळे चीज गार्लिक नान बनवून घेऊया। हे चीज गार्लिक नान घरच्या घरी बनतात, मुलांना भरपूर आवडतात आणि भरपूर यम्मी टेस्टी लागतात। तुम्ही जर माझा अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, रेसिपी करून बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती। हा चीज गार्लिक नान तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर तसेच सॉसबरोबर खाऊ शकता। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग।